परमपूज्य सद्गुरुदेवांच्या विश्वात्मक कार्याचे भीष्माचार्य काकडे बाबा यांच्या अर्धांगिनी संत भुवनेश्वरी माता अर्थात काकडे आई यांचे 12 जुलै 2024 रोजी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम कोकमठाण येथे निधन झाले असून त्यांचा अंतिम संस्कार सर्व संत माता भाविक भक्त आणि ट्रस्ट मंडळ यांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणामध्ये दुपारी 12:30 वाजता संपन्न झाला असून त्यांना आत्मामालिक ध्यानपीठ व सर्व विश्वस्त मंडळ तथा संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत अंत्यदर्शन घेतले। परमपूज्य हृदयनिवासी संत सच्चिदानंद महाराज व परमपूज्य भुवनेश्वरी माता यांची 1972 साली कारदगा कर्नाटक या ठिकाणी सद्गुरू आत्मामालिक माऊलींशी भेट झाली। सद्गुरू आत्मामालिक माऊली यांच्या कार्यामध्ये सद्गुरूंच्या आदेशानुसार ते जोडले गेले असून 1976 नेरला तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी सहकुटुंब म्हणजेच हृदयनिवासी भुवनेश्वरी माता तसेच परमपूज्य संत सच्चिदानंद महाराज, वरिष्ठ कन्या मीनाक्षी नामदेव काकडे, द्वितीय कन्या विजया नामदेव काकडे यांच्या आश्रमात वास्तव्य सुरू झाले। काकडे आई सद्गुरू कार्यामध्ये 1976 पासून आई म्हणूनच कार्याला प्राप्त झाल्या। नेरला आश्रम, आगाशिव आश्रम आणि कोकमठाण आश्रम या ठिकाणी वेळोवेळी बाबांनी दिलेल्या कार्याला पुढे घेऊन त्या कार्य करत राहिल्या। बाबांच्या कार्यामध्ये रात्रंदिवस स्वतःला वाहून घेतले। सद्गुरू सेवा सहकुटुंब आवृत्त चालू ठेवली। त्यांच्या ज्येष्ठ कन्या मीनाक्षी काकडे मॅडम या आत्मामालिक संकुलामध्ये प्राचार्य पदावर कार्यरत असून द्वितीय कन्या विजया काकडेमाई संन्यस्त असून आश्रमामध्ये संत म्हणून सद्गुरूंच्या कार्यामध्ये योगदान देत आहेत। संत समर्थ काकडे बाबांचा सगळा परिवार या विश्वात्मक कार्यात झोकून देऊन त्यांनी कार्य केलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले, जवळपास 40 ते 50 वर्ष विश्वात्मक परिवारात मनोभावे सेवा देणाऱ्या थोर संत भुवनेश्वरी माता अर्थात काकडे आई या आज सकाळी हृदयनिवासी झाल्या। त्यांच्या आकस्मित जाण्यानं विश्वात्मक परिवारामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे। एका थोर संत मातेला हा परिवार मुकला असून विश्वात्मक कार्यामध्ये प्रारंभापासून संत सच्चिदानंद बाबा अर्थात काकडे बाबा व संत भुवनेश्वरी माता यांनी आपल्या परिवारासह अलौकिक अशी सेवा बजावली आहे। त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।